मिरजमध्ये सुगंधी तंबाखूची मोठी तस्करी उघड. लिंबाच्या पोत्यामागे लपवलेला 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली व नशायुक्त पदार्थाच्या तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकाने पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे. लिंबाच्या पोत्याच्या आड लपवून सुगंधी तंबाखूची तस्करी करणारा आयशर ट्रक जप्त करण्यात आला असून 570 किलो वजनाच्या प्रतिबंधित तंबाखूसह एकूण 11,02,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या कारवाईत राजकुमार निंगप्पा बुदिहाळ वय 30 राहणार यड्राव जिल्हा कोल्हापूर आणि हारून शौकत हुकिरे वय 44 राहणार इचलकरंजी या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर तिसऱ्या संशयितावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रँच पथकाने ही कारवाई केली. निलजी बामणी हायवे ब्रिजखाली संशयित आयशर ट्रक थांबलेला असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाल्यानंतर त्वरित छापा टाकण्यात आला. ट्रकची तपासणी केल्यानंतर लिंबाच्या पोत्याआड लपवलेला सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, संदीप गुरव तसेच पोलीस कर्मचारी अभिजित धनगर, अभिजित पाटील, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, सूरज पाटील, नानासाहेब चंदन शिवे, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख आणि मोहसिन टिनमेकर यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकारामुळे अवैध तंबाखू विक्रीच्या साखळीचा मोठा दुवा उघडकीस आला असून पुढील तपास सुरू आहे. जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेलगत ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 570 किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशर चारचाकी वाहन असं एकूण 11,26,00,000 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते. याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम 2 व नंतर तपासांतर्गत 1 अशा 3 आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर केले होते. माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन 26 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड या करत आहेत. यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे.